नमस्कार, मी विश्वास मोहिते। आज आपण चर्चा करणार आहोत ते येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने। ग्रामपंचायत निवडणुका वार्ड प्रपोजल नुकतंच जाहीर झालं आहे, तर तो आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला दिसतोय। खरं तर लोकशाहीमध्ये गट तट पक्ष संघटना यापेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा यामध्ये आपल्या मतदारसंघाचा विकासात्मक दृष्टिकोन हा अजेंडा असला पाहिजे। आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्या जाहीर झाल्याची वेळ लवकरच जाहीर होईल। प्रोग्राम लागलेले आहेत, वार्ड प्रपोजल झालेलं आहेत, तरच काही कार्यकर्ते निवडणुकीच्या निमित्तानं कामाला लागले। परंतु ही निवडणूक गटातटाची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची जिरवण्याची नाही। आपण एका पक्षाचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची जिरवाय किंवा दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याची जिरवण्यासाठी रिंगणात उतरल्याचं दिसतंय। खरं तर आपण एकामेकाची जिरवण्याच्या नादात खरं तर गावाची जिरवतोय हे कुणाच्या लक्षात येत नाही। आज परिस्थिती जर पाहिली तर सर्वसामान्य नागरिक हे मूलभूत सुविधांसाठी या सत्ताधाऱ्यांच्या नावानं बोंबलत असतात, सदैव त्यांचा तिरस्कार, त्यांच्या विरोधात भूमिका घेत असतात। परंतु निवडणुका लागल्या की काही राजकीय मंडळी या युवकांना भडकवण्याचं काम करताना दिसतात आणि हे युवक खरं तर मूलभूत सुविधा त्यामध्ये असणारं शिक्षण, वीज, लाईट, पाणी या प्रमुख गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी संघर्ष होताना दिसत नाही। तर तो संघर्ष फक्त आणि फक्त पुढच्या उमेदवाराची जिरवण्यासाठी, एखाद्या गटाची जिरवण्यासाठी। पण या निमित्तानं प्रशासकीय अधिकारी असतात, त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, कृषी सहाय्यक, त्यानंतर RTOचे अधिकारी, वीज वितरणचे अधिकारी, पोलीस कर्मचारी असे अधिकारी यांच्यावरती खरं तर स्थानिक ग्रामपंचायतीचं लक्ष पाहिजे, ते असताना दिसत नाही। आणि ह्याकडे आपण युवा वर्ग दुर्लक्ष करतोय आणि या गटाची जिरव, त्या गटातल्या युवकाची जिरव, पार्टीची जिरव, पक्षाची जिरव। मग याचा अर्थ ही 1.5 महिना निवडणूक काळामध्ये आपण एकामेकाची जिरवतो आणि पुन्हा ते निवडून आल्यानंतर हे 9 असो, 7 असो, 11 असो, हे पद्धतशीर एखाद्याच्या घरात बसून गावाचं जिरवण्याचं काम हे करत असतात, पण हे आपल्या लक्षात येत नाही। खरं तर युवकांना मी आज या निमित्तानं सांगेन की आपण गटातटाची, युवकाची, एखाद्या पक्षाची, संघटनेची, एखाद्या जातीची जिरवण्यापेक्षा ह्या मस्तवाल जातीवादी आणि स्वतःचं घरं भरण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पुढाऱ्यांची मस्ती जिरवण्यासाठी तुम्ही एकत्र या, तर खऱ्या अर्थानं गावाचा विकास होईल। आज एवढंच। पुढील भागामध्ये लवकरच आपण ग्रामपंचायतमध्ये मस्ती पुढाऱ्यांची आणि धुंदी युवकांची पुढील भागात आपण पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।